नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ऐकूयात विनीता ऐनापुरे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा, 2 मुलांची आई. लहानपणापासून मी 4 सामान्य मुलींसारखी सामान्य कुटुंबात जन्मले वाढले. स्वरूप, बुद्धी, शिक्षण, घरची परिस्थिती सगळंच सामान्य. अशा मुलीच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल अपेक्षा त्या काय असणार? पदवीपर्यंत शिक्षण झालं, लगेच लग्न झालं. पदवीधर नवरा, कायमची नोकरी, राहती जागा, अंगावर जबाबदारी काहीही नाही. आणखीन काय हवं? वेळच्या वेळी 2 मुलं झाली, दोन्हीही मुलगे. पहिला मुलगा झाला तर त्याचे दोन्हीकडचे आजोबा आनंदानं फुलून आले. केवढं कौतुक केलं त्यांनी नातवाचं. कारण माहेरी मी मोठी, म्हणजे माझ्या आईवडिलांचा हा पहिलाच नातू, आणि सासरी जावेला 2 मुली. आता सासू सासऱ्यांना नातू हवा होता, तो झाला. अगदी आनंदी आनंद झाला घरात. 3 वर्षांनी दुसरा मुलगा झाला. आता मात्र मला स्वतःलाच मी विशेष वाटायला लागले. कारण नातेवाईक आणि आजूबाजूचे सुद्धा 2 मुलं नशीबवान हो तू, अशा शब्दात कौतुक करत. तो सगळा काळ खरंच आनंदाचा, उत्साहाचा, समाधानाचा होता. दिवस भराभर पळत असतात, त्याच गतीनं आपलं जीवनही धावत असतं. हसणारी, तोंडाकडे टक लावून बघणारी, हुंकार देणारी, ओठांची हालचाल करणारी माझी प्रणव आणि प्रशांत ही 2 मुलं रांगायला लागली, बसायला लागली, पावलं टाकायला लागली. त्यांच्या खोड्या सुरू झाल्या. जोडीजोडीनं खेळणं आणि भांडणंही सुरू झाली. अभ्यास सुरू झाले. मीही जणू त्यांच्याबरोबर ह्या गोष्टी करत होते, इतकी त्यांच्यात रमले होते. लहानात लहान होऊन मजा लुटत होते. मधल्या काळात सासू सासरे गेले. दोघांनीही आमच्या कोणातही कधी भेद नाही केला, ना सुनांमध्ये ना नातवंडांमध्ये. आम्ही सगळे एकत्र होतो. सासऱ्यांनी पैशाच्या जबाबदाऱ्या पेलल्या, सासूबाईंनी प्रपंच नीटनेटका केला. त्यामुळे ते दोघं गेले तेव्हा आम्हाला सगळ्यांना त्यांची उणीव खूप भासली. आता धीरांनी बंगला बांधला, ते तिकडे राहायला गेले सगळे. घरात राहिलो आम्ही 4. एव्हाना प्रणव प्रशांतची शाळा संपवून कॉलेज सुरू झालं होतं. दोघेही छान उंच तगडे दिसायला लागले. त्यांच्या पदव्या मिळवून झाल्या. आणखीन कसले कसले कोर्सेस झाले. दोघांकडे बघितलं ना की माझं मन भरून येई. पोरांना जवळ घ्यावं, त्यांच्या अंगावरनं हात फिरवावा असं वाटे. मला अजून दोघं लहानच वाटत होते. दोघांनाही पाठोपाठ नोकऱ्यासुद्धा लागल्या. घरात तसं काही कमी नव्हतं. तरीही मुलं घरात नवीन नवीन वस्तू आणून टाकायला लागली. 2 व्हीलर आल्या. मग प्रणवची 4 व्हीलरची खरेदी झाली. त्याच्या गाडीत पहिल्यांदा बसताना माझ्या डोळ्यात पाणीच आलं. आयुष्यात कधी स्वप्नही बघितलं नव्हतं, ते प्रत्यक्षात आलं. दाराशी गाडी. मी डोळ्यातलं पाणी पुसलं. प्रशांतचं माझ्याकडे लक्ष होतं. तो हसून म्हणाला, बरं झालं डोळे पुसलेस. मी तुला सांगणारच होतो की डोळ्यातलं सगळं पाणी संपू नकोस. माझी गाडी येईल त्याकरता थोडं तरी शिल्लक ठेव. आम्ही दोघंही मुलांवर खुश होतो. मुलांनी आम्हाला खूप यश दिलं, प्रेम दिलं, सुख दिलं. मन किती वाईट असतं बघा. सगळं चांगलं तरी मनात यायचं की एखाद्या वर्षात प्रणवचं लगेचच प्रशांतचं लग्न होईल. त्यानंतर सुद्धा मुलं आपल्याशी अशीच छान वागतील का? आमचे संबंध असेच प्रेमाचे, आपुलकीचे राहतील का? न राहून यांनाही मनातलं सांगितलं तर हे म्हणाले, अगं तुझी कमालच आहे, तू नको त्या गोष्टींचा का विचार करतेस? नाही मुलं नीट वागली, नाही एकमेकांशी पटलं, न पटू देत. तुला मी आणि मला तू आहोत ना, आपण तर एकमेकांना सोडणार नाही ना.
पण नेमकं हेच घडलं. प्रणवला पगार भरपूर मिळत होता. त्याला एक जागा आवडली. कुठेतरी पैसे गुंतवायचे म्हणून त्यांनी या जागेत गुंतवले, स्वतःच्या नावावर जागा घेतली. त्याचं लग्न झालं. आमची काही अडचण नाही झाली, पण प्रणवची बायको प्रेरणा, तिला आमची अडचण वाटायला लागली. एकतर ती आमच्या घरात रमत नव्हती, त्यात तिने प्रणवच्या मागे भुणभुण सुरू केली. आपली जागा असताना आपण असं कशाला लहान जागेत आयुष्य काढायचं. मग प्रशांतचं लग्न झालं. प्रज्ञा घरी आली. आता तर प्रेरणाला घरात राहणं जास्त त्रासदायक वाटायला लागलं. प्रणवच्या नेहमीच्या मोकळ्या वागण्यात कुठेतरी किंचित बदल झाल्याचं मला जाणवत होतं. तरीही प्रेरणाला मुलगा झाला, त्या आनंदात वर्ष गेलं आणि शेवटी प्रणवनं आपला स्वतंत्र संसार थाटला. प्रणवची उणीव ह्यांना आणि मला पदोपदी जाणवत होती. त्याचा लाघवी स्वभाव, नम्र वागणं, चटपट हालचाली, वाचनाची आणि गाण्याची आवड, हे सगळं आठवून मन कासावीस व्हायचं. पण प्रेरणाची रजा संपली, ती सोहमला आमच्याकडे ठेवायला लागली. त्याला ठेवायला आणि न्यायला बहुतेक वेळा प्रणवच यायचा, त्यामुळे रोज गाठ पडत होती. आणि लागेल तेव्हा मोबाईल हाताशी होताच की. सोहम हे मोठं खेळणं हाताशी होतं. प्रणवचं वेगळं राहणं फारसं जाणवेनासं झालं. लग्नाला 6 महिने झाले आणि प्रज्ञाने नंबर लावला. आम्हाला अर्थातच आनंद झाला. प्रज्ञा नोकरी करतच होती. ती प्रेरणा इतकी तुटक नव्हती, तरीही तिच्यात ती अंतर ठेवूनच वागत होती. तिच्या आईचं फार मोठं प्रस्थ होतं. इकडे झालं की ते व्हायच्या आत तिच्या आईकडे पोचलंच पाहिजे, इतका मोबाईल तत्पर होता. क्षणार्धात आमच्याकडची खबर तिच्या आईकडे जायची. आईनी सल्ले द्यायचे, मुलीने ते अंमलात आणायचे. का? मी घरात नव्हते, मला संसाराचा अनुभव नव्हता. पण बोलून दाखवणं म्हणजे हात दाखवणं अवलक्षण. मी जाणून बुजून गप्प राहिले. एक दिवस प्रज्ञा फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. बोलताना म्हणाली, हो ग बाई, मला ती काही काळजी नाही, माझ्या सासूबाई हौसेने सांभाळतील बाळाला. अरे, म्हणजे हे तिने परस्पर ठरवलं, मला एक अक्षरही न विचारता. 2-2 लहान मुलं दिवसभर सांभाळणं मला कसं शक्य होतं? त्यांच्या मागे मागे करणं मला कसं जमणार? मी तिला तसं बोलून दाखवलं तेव्हा फटकन म्हणाली, मग तुम्ही दोघं प्रणवकडेच जाणार राहिला, इथे आमच्याकडे राहायचं आणि मूल मात्र त्यांचं सांभाळायचं, हे मला नाही चालणार. आमच्याकडे राहायचं हे तिचे शब्द माझ्या मनाला भयंकर लागले. घर कोणाचं? त्यांचं. त्यांनी काय केलं या घराकरता? काय हा अगोचरपणा? तरीही मी स्वतःला सावरलं. विचार केला, ती माहेरून बाळ घेऊन परत येईपर्यंत 3 महिने तरी लागतील, बघू काय करायचं ते. ही गोष्ट मी ह्यांना बोलले नाही, कारण हे स्पष्ट वक्ते. विनाकारण सगळ्यांमध्ये तेढ निर्माण व्हायची नकोच ते. एकटीच सोसत राहिले. दीर जाऊ मधून यायचे. त्यांच्याही दोन्ही मुलींची लग्नकार्य झाली, त्यांना मुलं बाळं झाली. तरीही जाऊ म्हणायची, तुझं बरं आहे ग, तो मुलगा नाही पण हा जवळ आहे, घर भरलेलं वाटतं ग, आम्हाला फार एकटेपणा वाटतो बघ. वहिनींचं बोलणं मला पाठायचं. मुली त्यांच्या संसारात रमलेल्या, त्या काय करणार? असो, हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा योग असतो. सोहमला सोडायला प्रणव आला की मला संकोचल्यासारखं व्हायला लागलं. घरात प्रज्ञाला हे पटत नाही, हे मी प्रणवला कसं सांगू? पण एकदा माझं काहीतरी तंत्र बिघडलं हे प्रणवच्या लक्षात आलं. तो म्हणाला, आई तुला बरं नाही आहे का? नाही रे, बरी आहे. नाही, बरी नाही आहेस तू, काय होतंय तुला? प्रणवच्या त्या मृदू बोलण्यानं माझे डोळे भरून आले. मी त्याला प्रज्ञाचं बोलणं सांगितलं तेव्हा प्रणवचा चेहरा गंभीर झाला. दुसऱ्या दिवशी सोहम आलाच नाही. त्याला बरं नाही का काय या काळजीनं संध्याकाळी मी फोन केला,
फोन नेमका प्रेरणाने घेतला. प्रेरणा, सोहम का नाही आज आला? आजपासून आम्ही त्याला पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली आहे. अगदी कोरड्या आवाजात प्रेरणानं सांगितलं. अगं पण, मी बोलायचा प्रयत्न केला. हे बघा, तुम्हाला नाहीतरी प्रशांत जास्त जवळचा वाटतोच. तुम्ही आपलं त्याच्या मुलाला सांभाळा. तुम्ही त्याचंच करा. अगं प्रेरणा, मला जरा बोलू देतेस का? काय बोलायचं आहे? हेच सांगणार आहात ना की सोहमला सांभाळणं यापुढे आम्हाला जमणार नाही. मी फोन खाली ठेवून दिला. दोघं भाऊ 2 ठिकाणी राहत होते. सगळा संसार वेगळा होता, तरीही परस्परांना समजून घ्यायची जरुरी त्यांना वाटत नव्हती. आमचा विचार तर लांबच राहिला. मग साध्या साध्या गोष्टीतही दोघं आमच्याशी किती दुराव्यानं वागतायत हे मला जाणवायला लागलं. मुलांपेक्षा स्पष्टच बोलायचं ना तर सुना. प्रणवनं गाडी घेतली. त्याआधी लग्नाच्या आधी घेतलेली गाडी त्याचीच होती. ती तो घेऊन गेलाच होता. पण ती देऊन त्यांनी नवीन गाडी घेतली तेव्हा ही गोष्ट त्यांनी निदान ह्यांच्या तरी कानावर घालायला नको होती का? आम्हाला त्याच्या नवीन गाडीबद्दल वाईट वाटलं असतं. बाहेरून म्हणजे प्रणवच्या मित्राकडनं आम्हाला ही बातमी कळली. मला तर तो खूप मोठा अपमान वाटला. आतल्या आत मन चडफडायला लागलं. पण बोलायची पंचायत. मोठे धीर आणि वहिनी अधूनमधून यायचे. मुलींचं जावयाचं कौतुक करायचे. आमचा जावई आमच्याशी अगदी पोटच्या मुलासारखं वागतो असं त्यांनी सांगितलं की मला वाटायचं की आमची मुलं आमच्याशी जावयासारखं वागतायत त्याचं काय. वाटायचं आपल्यालाही दोन्ही मुली झाल्या असत्या तर बरं झालं असतं. माझं मन हे असंच भरकटत होतं. एकदा जाऊबाई आल्या असताना प्रज्ञा ऑफिसमधनं आली. 7वा महिना लागलेला. दमलेली असली तरी चेहरा छान वाटत होता. जाऊबाईंनी विचारलं, रजा केव्हा सुरू होणार गं? मी आधी नाही रजा घेणार. डिलिव्हरी झाली की 3 महिने रजा. अगं प्रज्ञा, तुला विश्रांती नको का? नाही, आई म्हणाली की तुझ्या विश्रांतीपेक्षा तुझ्या बाळाला जास्त वेळ मिळणं महत्त्वाचं आहे. जाऊबाईंनी चटकन माझ्याकडे बघितलं. तू काही बोलत नाहीस का असा भाव त्यांच्या नजरेत होता. पण त्याही काही बोलल्या नाहीत. मग मीही काही बोलले नाही. थोडा वेळ तसाच गेला. मग परत त्याच तिला म्हणाल्या, बरं मग मी तुझं डोहाळ जेवण कधी ठरवू? केव्हाही ठरवा, फक्त संध्याकाळचं ठरवा. अगं केव्हाही कसं म्हणतेस? इथलं घरातलं व्हायला पाहिजे, तुझ्या माहेरचं व्हायला पाहिजे, मग आम्ही. नाही, आमच्या घरी डोहाळ जेवणाची पद्धत नाही आहे. आई म्हणाली तुझ्या सासूबाई हौशी आहेत, त्या करतील तऱ्हेतऱ्हेनी. डोहाळ जेवणाची पद्धत नाही. मंगळागौरीला हाच निरोप होता. मग त्यांच्याकडे पद्धतरी कोणत्या? फक्त सल्ले देण्याच्या? अगं पण मग तू बाळंतपणाला तुझ्या आईकडे राहायला केव्हा जाणार? जाऊबाई चिवटपणे प्रश्नामागून प्रश्न विचारतच होत्या. नाही हो, माझ्या आईला हे जमणार नाही काही. म्हणून मी तिला म्हटलं की तू नको त्रास घेऊ, मी आत्ता आईकडे नाही जाणार. मग बाळाला घेऊन हॉस्पिटलमधनं परस्पर जाणार का? जाऊबाईंचे प्रश्नच असे होते की त्यातून मला न कळालेल्या बऱ्याच गोष्टी कळतील. कशासाठी? इथेच पूर्ण वेळ कामाला बाई ठेवू? आईनी बघून ठेवली आहे बाई. प्रज्ञेची आई बाळंतपण करणार नाही म्हणजे मी करायचं ते. हे सरळ सरळ स्पष्ट झालं. पण हे तिला माझ्याशी बोलता येत नव्हतं का? पण नाव नाही. आज जाऊबाईंनी तिचा पिच्छा पुरवला म्हणून मला हे कळलं. प्रत्येक गोष्ट मोबाईलवरनं आईच्या कानावर घालायची. आई लगेच सल्ला देणार. हिनी तो शिरोधार्य मानायचा, ताबडतोब अंमलात आणायचा. सासू राहू दे, नवऱ्यालाही काही सांगायचं विचारायचं नाही किंवा तो मला सांगत नाही. जाऊबाई निघाल्या. मी नेहमीप्रमाणे दारापर्यंत त्यांच्याबरोबर गेले. तिथे गेल्यावर त्या म्हणाल्या, अगं तू बोलत नाहीस का तिला? काय गं हे तिच्या आईचं वागणं? यावर मी काय सांगणार? मला इतका राग आला होता की वाटलं तिला बोलावं, विचारावं की मी अडाणी आहे का? मला कसला अनुभव नाही आहे का? आणि तुझ्या आईला तुला सल्ले देण्याशिवाय दुसरा उद्योग नाही आहे का? पण मी एक अक्षर नाही बोलले, कारण तिने काही आक्रस्ताळेपणा केला, तिचा रक्तदाब वाढला तर दोष माझ्यावर येणार.
मी आपली नेहमीप्रमाणे गप्प. तिची तारीख जवळ यायला लागली तसा तसा माझा जीव वर खाली व्हायला लागला. ही मुलगी ऑफिसमध्ये जाणार, वाटेतच तिला काही व्हायला लागलं तर काय करेल ही. मी प्रशांतला माझी काळजी बोलून दाखवली तर तो म्हणाला, हे बघ आई, काहीही बोलून उपयोग नाही. तिची आई जगातली सगळ्यात शहाणी बाई आहे. काय बोलणार याच्यावर मी. एक दिवस सकाळी ती बरीच मलूल वाटली मला. मनात आलं तिला विचारावं, पण शांत राहिले. ती ऑफिसात गेली. काहीतरी त्रास व्हायला लागल्यावर ती हॉस्पिटलमध्ये जात असल्याचं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीने फोन करून तिच्या आईला सांगितलं. संध्याकाळी रोजच्या वेळेला ती घरी आली नाही म्हणून आम्ही सगळेच काळजीत पडलो आणि 8 वाजता प्रज्ञेच्या आईचा फोन आला, नातू झाला नातू. एखाद्या परक्याला सांगावा तसा निरोप आम्हाला सांगितला गेला. आम्ही कोणीच नाही का त्या बाळाचे. तिच्या आईला फोन केला गेला तेव्हा मैत्रिणींनाही आम्हाला फोन करावा असं नाही वाटलं. पण मैत्रिणींचं मी धरत नाही, कारण प्रज्ञानी सांगितलेलं काम त्या मुलींनी केलं. पण प्रज्ञेच्या आईला सुद्धा ही जबाबदारी समजत नाही. हा आमचा दुसरा नातू, पण आनंदानं मन भरून येईना. मोठी सून तशी, धाकटी ही अशी. वागायचं कसं. आता प्रेरणाने आमच्याशी पूर्ण असहकार पत्करला. येणं जाणं नाही, चौकशी नाही, मदत करणं तर नाहीच. बरं मग अलिप्त राहावं ना, तर तेही नाही. प्रणव जमेल तेव्हा येत होता, मग त्याच्याकडे चौकशी. मी आणि हे ह्या घरात काय काय करतो याकडे बारीक लक्ष, चौकशी, त्यावरून मग टोमणे. आम्ही दोन्ही मुलांमध्ये कधीच भेद केला नाही. प्रणव प्रेरणाला लग्नात आणि लग्नानंतर जे आणि जेवढं सोनं, चांदी, रोकड, कपडा लागता इतर वस्तू दिल्या तितकंच प्रशांतला आणि प्रज्ञाला केलं. आणि तरीसुद्धा प्रेरणाच्या मनात सारखा संशय. मला नवल वाटतं, नोकरी करणाऱ्या या मुली, नवऱ्यांचे पगारसुद्धा चांगले, कोणतीही जबाबदारी अंगावर नाही, तरी सारखं तिला किती, मला किती, तिला किती, मला किती, हीच चौकशी. समाधानच नाही कशाचं. तरीही काहीही न बोलता, न कुरकुरता मी कष्टानं आणि ह्यांनी पैशाने मुलांकरता जेवढं करता येईल तेवढं केलं. एखादं व्रत घ्यावं इतक्या निष्ठेने केलं. दोन्ही मुलांना, सुनांना, नातवांना सारखंच वागवलं. पण प्रेरणा आणि प्रज्ञा नेहमी घुश्यातच राहिल्या. दोन्ही मुलांना आता दुसरंही मूल झालं. प्रशांतला मुलगी झाली, प्रणवला मुलगा. आम्ही दोघं जेवढं जमेल तेवढं मुलांकरता झटत होतो. या सगळ्यात ह्यांची तब्येतीची कुरबुर सुरू होतीये, तक्रारी वाढतायत हे माझ्या लक्षात येईपर्यंत यांचं पोटाचं दुखणं खूप वाढलं. जेवण कमी झालं. घास पोटात गेला की तळमळ सुरू. प्रशांतला एक दिवस म्हटलं, प्रशांत, अरे ह्यांचं पोट जास्तच दुखतंय रे. आपल्या डॉक्टरांचा काही उपयोग होत नाही आहे. मला वाटतं आपण त्यांना एखाद्या मोठ्या डॉक्टरांना दाखवावं. हो दाखवू की, कधी जायचं? आज विचारू का आपल्या डॉक्टरांना? पण तो बोलेपर्यंत प्रज्ञा घाईनं आतनं ओरडली, आज कसं चालेल? आईकडे आज आपल्याला जेवायला जायचं आहे. हे बघ, तू जा, मी बाबांना घेऊन जाणार आहे. तुझं नेहमीचंच आहे. तू एकटाच मुलगास का त्यांचा? प्रणवला कळवलं तर तो नाही येणार? तो मोठा मुलगा नावाला आहे काय? माझे डोळेच भरून आले. वेळ कोणती, ही काय बोलतीये? आई, मी तुमच्याबरोबर येतोय. प्रणवला सुद्धा कळवतो, तू काळजी करू नकोस. नशीब त्या दिवशीचीच डॉक्टरांच्या भेटीची वेळ मिळाली. आमचे फॅमिली डॉक्टरसुद्धा आले, प्रणवही आला. अगं आई, तू कशाला येतोयस? आम्ही दोघं आहोत ना बाबांच्या बरोबर, तू थांब ना घरीच. प्रशांतनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. नाही, ती येऊ देत यांनी सांगितलं. ठीक आहे, चल. डॉक्टरांनी आम्ही गेल्या गेल्याच आत बोलवलं, ह्यांना तपासलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, यांना आज आपण ॲडमिट करून घेऊ, उद्या परवाला सगळ्या टेस्ट करून घेऊ. मग मला राहावेना. मी विचारलं, यांना एवढं झालंय काय? तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. काळजी करू नका, आपण त्यांना छान बरं करू. डॉक्टरांच्या बोलण्याचा मला खूप आधार वाटला.
पण मनात एक भीतीसुद्धा तरळली. आजवर यांना कधी दुखणं नाही आणि एकदमच काय झालं आहे? कसल्या टेस्ट करायच्या आहेत? साधं तपासून डॉक्टरांना अंदाज येत नाही असं कुठलं दुखणं आहे हे? हे ॲडमिट झाले, टेस्ट झाल्या, उपचार सुरू झाले, हॉस्पिटलचे हेलपाटे सुरू झाले. पण म्हणावा तसा फरक जाणवेना. हे सुद्धा मनानं खचल्यासारखे झाले, नको ते बोलायला लागले. त्यातच डॉक्टरांनी एक दिवस टाटा हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. यांना पोटदुखी असह्य होत होती हे खरं, पण एकदम टाटा हॉस्पिटल? डॉक्टरांना शंका तरी कसली येते? पण टाटामध्ये जायच्या आधीच यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यातच माझं आयुष्यच विस्कटलं. इतक्या वर्षांचा माझा जोडीदार, माझा साथीदार, माझं सर्वस्व, काय काय म्हणू, तो निघून गेला. 2 मुलं असून सुद्धा मी निराधार झाले, अनाथ झाले. माझं सगळं आयुष्य भकास झालं. दिवस आला आणि गेला, मला काही कळत नव्हतं. स्वतःकडे सुद्धा माझं लक्ष नव्हतं आणि घराकडे सुद्धा नव्हतं. सतत यांच्या आठवणी, आमचं सहजीवन, ते माझ्याबरोबर आहेत, मागे पुढे आहेत असंच वाटायचं. मी मुळी वास्तव जीवनात नव्हतेच, पण मला यावं लागलं कारण प्रणव मला भेटायला आला. तसा तो जवळजवळ रोज येतच होता, पण त्या दिवशी आल्या आल्या म्हणाला, आई तू आता माझ्याकडे राहायला चल. मन दाटून आलं. वाटलं पोराला माझी काळजी आहे, मला थोडा बदल झाला तर बरं वाटेल असं त्याला वाटतंय. माझं दाटून आलेलं मन आसवांच्या रूपानं अक्षरशः कोसळून आलं. रडत रडत मी त्याला म्हणाले, अरे नको रे कुठे जाणं, मी माझ्या घरातच बरी रे. प्रणव थोडा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला, आई आता तू 6 महिने माझ्याकडे राहा आणि 6 महिने इथे राहा प्रशांतकडे. म्हणजे तुम्ही माझी वाटणी केली म्हणणं? एकाला आई सांभाळायची नाही म्हणून दोघांकडे, हो ना? मला रडूच कोसळलं. बाईचा नवरा जातो, पण बाईला सगळं जग काय, पण पोटची पोरं सुद्धा दूरची होतात. काय काय सहन करायचंय अजून? कसं सांगू आणि कुणाला सांगू? अगं आई तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण आम्हाला दोघांनाही तू हवी आहेस, आमच्या दोघांचाही तू आधार आहेस आई. हे बोलताना तुम्ही दोघांनी तुमच्या बायकांना विचारलंय का? मी तुम्हाला हवी आहे हे त्यांना सांगितलं का? प्रणव काही बोललाच नाही. बघ प्रणव, तुझ्या तोंडून उत्तर येत नाहीये. आई तू बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, मी तुला बोलवतोय ना, माझ्यासाठी चल. माझी बदली झाली. 6 महिने इकडे, 6 महिने तिकडे. आता मला 2 मुलं, 2 सुना, 4 नातवंड, फक्त मी मात्र एकटी. अक्षरशः जीव मुठीत धरून मी दोन्ही घरी राहत होते. काही बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही बघायचं नाही, अशी गांधीजींच्या 3 माकडांची भूमिका माझ्यात एकवटली होती आणि मी ती कसोशीनं पाळत होते. आणि तरीसुद्धा वेडीवाकडी बोलणी, टोमणे, वादावादी चुकत नव्हतं. माझी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त व्हायचा अवकाश की समोरच्याची सुरुवात. जावा जावा उभा दावा म्हणतात ना, ते खरं. पण केव्हा? त्या एकाच घरात असतील तेव्हा. इथे हा काही प्रश्न होता का? पण तरीसुद्धा उभा दावा हा होताच. विषय कोणताही असो, आरोप एकच, तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. मग तो म्हणजे प्रणव असेल किंवा प्रशांत असेल. प्रेरणाचाही आरोप तोच आणि प्रज्ञाचाही आरोप तोच. तुमचं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. 1-2दा सांगायचा प्रयत्न केला की बायांनो किंवा अगं बाई गं, आईला दोन्ही मुलं सारखीच, प्रेमामध्ये काय गं कमी जास्त ठरवता? पण हे ऐकणार कोण? साधी गोष्ट. प्रणवचा सोहम म्हणाला, आजी गोष्ट सांग. धाकट्याला फार काही कळत नाही, पण तोही गोष्ट म्हटल्यावर मला चिकटला. मी कोणाकडेही असले तरी नातवंडांना गोष्टी सांगण्याचं काम मी हौसेनं करते. माझं आवडतं काम आहे ते. कुठल्या कुठल्या गोष्टी मी सांगते. पोरं अगदी तल्लीन होऊन ऐकतात.
पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, दिवसभर मला उदास वाटत होतं. मन कशातच लागत नव्हतं. म्हणून सोहमला मी म्हटलं की आत्ता नको रे, मी नंतर सांगीन. सोहम पुन्हा पुन्हा गोष्ट सांग म्हणून ठेका धरून बसला आणि मी आत्ता नको रे एवढंच म्हणत राहिले. 4 वेळा हाच प्रकार झाल्यावर प्रेरणा आतून तरातरा आली. सोहमला बखोटीला धरून आत खेचत नेला आणि म्हणाली, तुला कशाला आजी गोष्ट सांगेल? सगळ्या गोष्टी तिकडे सांगून झाल्या आहेत. अरे आजी इथे राहिली ना तरी तिचा जीव तिकडे असतो. मी शांत राहिले, पण मनातनं मला मोठ्यानं रडावंसं वाटत होतं. मुलं आता मोठी होत होती, त्यांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. आजी तर आपल्याला जवळ घेते, तिचे मऊ हात आपल्या अंगावरनं फिरवते, पापी देत गोष्टी सांगते. तरीही आई आजीवर का चिडते, का भांडते तिच्याशी? असे प्रश्न त्यांना पडत असावेत. कारण आई घरात नसली की कितीदा तरी ती मला विचारत. त्यामुळे मला माझं काय चुकतंय ते कळत नव्हतं. मी मुलांना काय उत्तर देणार? आणि प्रशांतकडे तरी काय, तेच. प्रज्ञा ही उणीधुणी काढायला टपलेलीच. तिच्या धाकटीला आई बोलली की आजी तिच्या खोलीत जाऊन रडणार. हे ठाऊक झालं. कित्येकदा आईला ती म्हणायची, आई गं नको ना भांडूस आजीशी. मी भांडते आली आहे मोठी आजीचा कैवार घेणारी. त्या कशा वागतात, कशा बोलतात कळतं का तुला? धाकटीला काय कळणार? पण प्रज्ञाचं तोंड चालूच राहायचं. मग राहून राहून यांची आठवण यायची. हे असते तर कशाला मला ही वेळ आली असती? कशाला मला मुलांच्या दाराशी जावं लागलं असतं? हे का मला मागे ठेवून पुढे निघून गेले? मीच दुर्दैवी. नाही तर प्रणव जसा स्वतःची जागा घेऊन बाहेर पडला तसं प्रशांतनी केलं असतं तर आमची जागा ह्यांच्यानंतर माझीच झाली असती ना, हक्काची. आज हक्काने मी इथे राहिले असते. आज माझ्याच घरात मी उपरी झाले, सून मालकीण झाले. मी एकटी राहिले असते, पण ते घर माझं असायला हवं होतं. माझी सुद्धा याचं दार त्याचं दार मल्ल्या मला खेटर मार अशी अवस्था कशाला झाली असती? प्रेरणाचा राग वेगळाच. प्रशांतचं बरं आहे, सगळं आयतं मिळालंय, आम्ही आपले कष्ट करतोय, मिळवतोय. प्रशांत नशीबवान. हा तिचा शेरा तर येता जाता मला ऐकायला लागत होता. प्रज्ञेच्या मनात धास्ती की प्रणव प्रेरणा कधी घराचा वाटा मागतील, मग आपलं काय? म्हणजे घर माझं, पण त्यावर सगळ्यांचे विचार हे असे. मला त्यात कोणी धरतच नव्हतं. उलट त्यावरून वेडं वाकडं बोलणं होत होतं. 6 महिने उद्या पूर्ण होणार असतील तर मला न्यायला आज मुलगा येणार. मी आवरून बसले की सून म्हणणार, बघा आज त्या लेखाकडे जायचे ना, किती आवरून तयार आहेत. चेहरा बघा किती आनंदी झाला आहे. नाही तर इथे असले आहे की असा चेहरा की बघणाऱ्यांना वाटावं काही बाईला खायला प्यायला देतात का नाही मुलगा आणि सून. बरं न आवरून बसावं तर घ्यायला आलेला मुलगा म्हणणार, हे काय आज मी येणार लक्षात नाही का तुझ्या? आवरून का नाही बसली तू? घरातली नातवंड मात्र मी जाणार म्हणून हिरमुसली व्हायची. दोघंही गळ्यात पडून आजी नको ना ग जाऊ म्हणून रडायला लागली की आईची आकाशवाणी, अरे आजीला कधी तिकडे जाते असं झालंय, ती कशाला राहते इथे, जाऊ दे बाबा तिला. मी आपली मृदुंग दोन्हीकडून थापडा. प्रशांतकडून मी प्रणवकडे आले. मला बघून प्रेरणाचं तोंड वाकडं झालंच. एखादा दिवस बरा गेला असेल की प्रेरणाची धुसफूस सुरूच झाली. तिची नोकरी चालूच होती. सकाळची घाई. ऑफिसला जाताना तिचं काही ना काही काम राहायचं आणि मी ते काम पूर्ण केलं की संध्याकाळी आल्यावर तिची टकळी सुरू, ते तुम्ही कशाला केलं? काय जरुरी होती तुम्ही करत बसायची? माझे हातपाय काय मोडलेत? काय करू शकते मी? बरं पुन्हा असं काम अर्धवट राहिलेलं दिसलं की मी तसंच ठेवून द्यायची. पण ती ऑफिसमधनं आली की लगेच तोंड चालू, घरात खंडीभर माणसं आहेत, काय उपयोग आहे त्यांचा? सगळी कामं माझ्या नावची ठेवलेलीच आहेत. काही वेळेला वाटायचं की हिला आपण काय बोलतोय हे कळतंय का? काय हे उलट सुलट बोलणं? मग समोरच्यानं करावं तरी काय? वागायचं कसं? प्रज्ञा नेहमी त्रासलेली.
बोलणं तिखट आणि तिरसट. दोन्ही मुलांना निमित्त करून ती काय वाटेल ते बोलत होती. पण धाकटी म्हणजे मानानं आणि वयानंही ती धाकटीच, पण ती खूप विचारी आणि शहाणी. आपली आई आजीला वाटेल तसं बोलते, आजी तिच्या खोलीत जाऊन रडते हे बघत होती ती. एकदा आम्ही सगळे जेवायला बसलो. आज चाकवताची ताकातली भाजी केली होती. भाजी छान झाली होती. मी प्रशांतला म्हटलं, प्रशांत, अरे अशी भाजी प्रणवला फार आवडते हो. झालं, प्रज्ञाचं डोकं फिरलं. आमच्या घरात राहायचं, त्याच्या आठवणी काढायच्या. ते आजचं नाही, कायमचं आहे. प्रशांत, तुला वाटतं रे माझी आई माझी आई माझी आई, पण काही नाही. त्यांचं प्रेम तुझ्यावर नाही, ते सगळं त्या मोठ्यावर. ताटात वाढलेलं जे काही होतं ते खाली मान घालून संपवलं. ताट बाजूला सारलं आणि ताटाला नमस्कार करून उठले. डोळ्यातलं पाणी आवरत माझ्या खोलीत निघून गेले. तुला इतका त्रागा करायची काय गरज होती? इतकं काय आई बोलली होती? प्रशांत अगदी हळू आवाजात विचारत होता. मी त्रागा केला का? हां, मग त्या मुलाची आठवण का काढतात? प्रज्ञाचा आवाज चढलेला होता. हे बघ, हळू बोल, ही बोलायची पद्धत नाही आहे. छान, तुम्ही मला शिकवा. सदोदित त्या मुलाचं नाव तोंडात. त्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं. तुमचं नाव कधी घेतात? तुमची आवड तरी माहिती आहे का त्यांना? आणि हे मी बोलले की मीच मूर्ख? हां, नाही का? स्वतःच्या आईला एका शब्दाने दुखवू नका तुम्ही. प्रज्ञा आक्रस्ताळीपणानं आरडाओरडा करायला लागल्याबरोबर प्रशांत त्याहून मोठ्या आवाजात ओरडला, बास आता. हे सगळं माझ्या कानावर पडत होतंच. मला या घरातनं पळून जावंसं वाटत होतं, पण कुठे जाणार मी? प्रणवकडे? म्हणजे आगीतून उठून फोफाट्यात पडणं. विचार कर करून डोकं दुखायला लागलं. किती वेळ गेला कोणास ठाऊक. मला धाकटीचा आवाज ऐकू आला अचानक. आई ग, काय गा? प्रज्ञा तिच्या अंगावर ओरडली. आई, ओरडू नकोस ग, पण मी एक विचारू? नको विचारू. ऐक नाही, हे बघ, मी आणि दादा तुझीच मुलं ना. मग काय केरसुणीवालीकडनं अर्ध्या भाकरीवर विकत घेतलंय का तुम्हाला दोघांना? अगं, पण म्हणजे आम्ही दोघं तुझ्या पोटातूनच जन्मलो ना. तू काय ते चटकन बोल का? म्हणजे आपले बाबा आणि काका आजीच्या पोटातून आले तसेच आम्ही आलो. हो. आई, तू माझ्यावर आणि दादावर प्रेम करतेस ना? अगदी एकसारखं. अगं, काय विचारतीयस तू? आईला सगळी मुलं सारखीच, ती सगळ्यांवर सारखं प्रेम करते. नाही, तू करतेस का? अगदी सारखं. अगं सोनू, आई असा कधी फरक करते का? मग आई मला सांग, आजीला तू सारखी सारखी का म्हणतेस की तुमचं प्रेम त्या मुलावर जास्त आहे? सांग की आता. मायलेकीचा शब्दनशब्द मी जाग्यावर बसून ऐकत होते. डोळ्यातनं पाणी येत होतं. खरंच आपल्याच मुलांमध्ये आई कधी फरक करते का? केवढीशी पोर, पण किती निरागसपणे तिने आईला प्रश्न विचारले. त्या पोरीला जे कळलं ते तिच्या आईला, काकूला कळू नये. मी उठून बाहेर गेलेच नाही. बहुतेक मी हे सगळं ऐकलंय याची प्रज्ञाला कल्पनाही नसावी. प्रज्ञा लगेच काही बदलली नाही, पण एक झालं की माझ्यावरचा मी त्या मुलावर जास्त प्रेम करते हा आरोप पुन्हा नाही झाला. आता हे सध्या ठीक आहे, पण हा 6 महिन्यांचा काळ संपला की प्रणवकडे जायला लागणार. प्रेरणा बोलतच राहणार, मी डोळे पुसतच राहणार. मग तिथे प्रेरणाला शहाणपणा कोण देणार? म्हणून म्हणते, 2 मुली झाल्या म्हणून त्यावेळी खट्टू झालेल्या माझ्या जाऊबाई मुलींची लग्न करून मोकळ्या झाल्या, आनंदात राहत आहेत. आणि मी 2 मुलं झाली म्हणून भाग्यवती. काळ बदलला, भाग्याची जागा बदलली आणि 2 मुलांची आई फरफटत राहिली. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः.